घरच्या बटाट्याला कोंब आले की त्याला पाण्यात ठेवून असं त्याचं रोपवायची वाट आपण सगळ्यांनीच बघितली असेल. पण त्याच्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे, ते आता आपण समजून घेऊया. ती आत्ता एवढी मोठी मुळं फुटलेली दिसत आहेत. ती मुळं फुटण्याची सुरुवात जर का पाण्यात ठेवल्याच्या 24 तासाच्या आत झाली नाही तर ते टाकून द्यायचं, कारण मग त्याला घाण वासायला लागतो. हे बघा, इथे हे कोंब असे काळे झालेत, याचाच अर्थ हे कुजून सुरुवात झाली आहे. पण बाकी सगळे हेल्दी असल्यामुळे त्याला घाण वास येत नाही आहे. घाण वास येत असेल तर टाकून द्यायचं, त्याचं पुढे काही होणार नसतं. दुसरी गोष्ट, हे बघा, हे पाण्याने फुगलं आहे पण हे कडक आहे, हे पिचकलं नाही आहे. याचाच अर्थ हे अजून चांगलं आहे, हे स्ट्रॉंग आहे. हे जे इथे सगळं स्टार्च आहे, बटाट्याचा जो भाग आहे, त्याच्यामुळेच या कोंबांना आत्ता शक्ती मिळते. आणि जेव्हा आपण मातीत लावू, ही मुळं पुरेशी मोठी होतील, तेव्हा मुळांमधून त्यांना ताकद मिळेल आणि ते झाड परती वाढेल आणि त्याच्यानंतर हा बटाटा गायब होईल. तिसरी गोष्ट, हे जे छोटे छोटे पांढरे डाग दिसतात, असं वर खरबरीत झालंय, ते इथून नवीन कोंब येणार आहेत. अर्थात आत्ता लगेच येणार नाहीत, थोड्या वेळाने नंतर येतील, आपण मातीत लावल्यानंतर काही दिवसांनी येतील. बट असं जर का होत असेल तर ते चांगलं आहे. जर असं होत नसेल तर ते वाईटही नाही आहे, नसेल येणार हरकत नाही. पण असं सगळे कोंब काळे होत असतील तर टाकून द्यायचं. आणि हा खालचा भाग, हा जर का असा कडक राहत नसेल, हा पिचकला असेल, त्याच्यातून पाणी बाहेर येत असेल, पाणी खराब झालं असेल, तर ते लगेच टाकून द्यायचं, त्या बटाट्याचं काही होणार नसतं. तर हा आपला बटाटा अजून काही दिवस मी पाण्यात ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर कुंडीत लावणार आहे. तेव्हाही परत रील करेनच. भेटूया.